आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की सध्या अजितदादा पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू आहे। महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये विविध तालुक्यांमध्ये अजितदादा पवार यांच्या सभा होत आहे आणि असाच एका ठिकाणी अजितदादा पवार यांचा ताफा जात असताना ताफ्याच्या बाजूला रिक्षा आणि स्कूटी धडकली आणि एक अपघात त्या ठिकाणी झाला। तत्काळ अजितदादा पवार यांनी त्या ठिकाणी आपला ताफा थांबवला आणि अपघात झालेल्या व्यक्तीची विचारपूस करण्यासाठी अजितदादा स्वतः आपल्या गाडीतून उतरले आणि ज्या व्यक्तीचा आणि रिक्षाचा अपघात झाला होता त्या ठिकाणी अजितदादा स्वतः मदतीसाठी धावले। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। आपण या व्हिडिओमध्ये बघू शकतो की जो स्कूटीवाला व्यक्ती होता त्याला थोड्याफार प्रमाणात त्या ठिकाणी इजा झालेली आहे आणि अजित पवार त्या ठिकाणी मदतीसाठी आपल्या गाडीमधून उतरून त्या व्यक्तीची विचारपूस करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचलेले आहे। अजितदादा पवार यांचा हा ताफा जात असताना त्यांच्या ताफ्याच्या बाजूलाच हा अपघात झाला, त्यामुळे संपूर्ण ताफा त्या ठिकाणी थांबला। अजितदादा पवार यांनी अतिशय आपुलकीने त्या व्यक्तीची विचारपूस केली आणि एवढंच नव्हे तर स्वतः हात देऊन अजितदादा पवार यांनी त्या व्यक्तीला उभं केलं। त्या व्यक्तीचा अपघात झालाय, तो जखमी देखील झालाय थोड्याफार प्रमाणात, आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो। आणि अजितदादा पवार हे त्यांची चौकशी करत आहेत। ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करायची का अशी विचारपूस देखील अजितदादा पवार यांनी त्या व्यक्तीला केली। मात्र सर्व काही ठीक आहे असं जाणवल्यानंतर अजितदादा पवार हे आपल्या पुढच्या प्रवासाला त्या ठिकाणी रवाना झाले। त्यामुळे नेता असावा तर अजितदादा सारखा अशा प्रतिक्रिया आता आपल्याला या व्हिडिओवर उमटताना दिसत आहे। तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत देखील कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।